श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं. परिप्रौढीन बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. ज्ञानोबा माऊलींच्या या ओवीप्रमाणे ज्ञानेश्वरी भावदर्शनाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीमध्ये जे वैचारिक सौंदर्य आहे, या वैचारिक सौंदर्य स्थळांना स्पर्श करत आपण पुढे चाललेलो आहोत. याला मी वैचारिक सौंदर्य स्थळ यासाठी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी पारायणानं, ज्ञानेश्वरीच्या अध्ययनानं, ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं, ज्ञानेश्वरीच्या निधिध्यासनानं होतं काय तर ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. अज्ञानी माणसाचं सज्ञानाकडं प्रवास करणं हा या ग्रंथाचा उद्देश आहे. त्याला आध्यात्मिक बनवणं, त्याला वैकुंठापर्यंत नेणं हे नंतरचे उद्देश आहेत. पहिलं हे की त्याला हळूहळू घनीभूत अज्ञानापासून सज्ञानी अवस्थेपर्यंत. कारण कसं होतं तुम्हाला मी अगदी सुरुवातीला सांगितलं, सच्चिदानंद बाबा आणि ज्ञानेश्वरांच्या समोर बसलेले श्रोते, या श्रोत्यामध्ये सगळेच क्लासिकल होते असं नाही. काही मास सुद्धा होते ना, म्हणजे काही सर्वसामान्य सुद्धा होते. सगळ्याच श्रोत्यांना कुंडलिनी योग, कर्मयोग, ब्रह्म तादात्म्य स्थिती, अहम ब्रह्मास्मी, तत्वमासी हे वाक्य काही लोकांना त्यावेळा कळत असतील, अजून आम्हाला कळत नाहीत आज. त्यावेळा काय अवस्था असेल याचा विचार करा. पण काही श्रोते त्या नेवासे गावी सामान्य होते आणि ज्ञानोबा माऊलीच्या वाचेची उदारता ही आहे की या असामान्य श्रोत्यांच्याकडं त्यांनी या सगळ्या अध्यायातून लक्ष देता देता काही सामान्य श्रोते जे आहेत त्यांच्याकडेही लक्ष देण्याचं काम केलं. पहिल्यांदा माऊलीनं वर्णन केलं याचं की जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा अधिकच तयाचा संतोष असे. स्वतःविषयी ओवी आहे ती माऊलींची की मी बोबड्या बालकाच्या भाषेतून संत निवृत्तीनाथ आणि जे सर्व समर्थ श्रोते आहेत या श्रोत्यांच्या चरणी माझा हा जो वागयज्ञ आहे, हा वागयज्ञ समर्पित करण्याचं काम करतो. ही ज्ञानोबाची विनम्रता आहे. वृक्ष जेव्हा जेव्हा मोठे होतात तेव्हा अधिक प्रमाणामध्ये ते झुकायला लागतात. त्यांना जेव्हा फळभार लागतो तेव्हा ते त्याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये झुकतात. फळे खूप मोठी असतील तर त्यांच्या शाखा पल्लव म्हणजे फांद्या सुद्धा झुकायला लागतात. पण झाडं जेव्हा खुरटी असतात तेव्हा मात्र आहे तशा पानानं ताट राहण्याचं काम करतात. ज्ञानोबा नावाचा महावृक्ष, तुकोबा नावाचा वटवृक्ष या समाजाच्या चरणी नम्र झाला भूता. त्याने कोंडिले अनंता
त्या परमात्म्याला आपल्या हृदय मंदिरामध्ये साठविण्यासाठी ते नम्र झाले. किती नम्र झाले. खरं तर ज्ञानोबांना या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नव्हती हो. नाथ परंपरेतून आलेली गुरु परंपरा, सर्व सिद्धींच्या पलीकडं गेलेलं व्यक्तिमत्व, अध्यात्म विद्येचा जो दीप प्रज्वलित केला त्यामुळं प्रकाशित झालेलं स्वतःचं आत्मचैतन्य आणि या आत्मचैतन्याबरोबर स्वतः असणारा मोक्षाचा जो अधिकार आहे, एवढा अधिकार प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्ञानदेवांनी लौकिकाप्रती आपली जी नम्र भावना आहे, ही नम्र भावना प्रकट करण्याचं काम केलं. श्रोत्यांनो, संतत्वाचं, तत्वज्ञानाचं, महान विचारवंतांचं ज्ञानोबा माऊलीनं सांगितलेलं हे पहिलं लक्षण आहे की ते म्हणजे तो नम्र असावा. भूता म्हणजे तुकोबाराय म्हणतात सगळे प्राणी मात्र, म्हणजे या पृथ्वी तलावर मिळणारे आणि अवकाशात असणारे या सगळ्यांच्या चरणी जो नम्र होतो तोच अनंताला आपल्यात कोडण्याचं काम करतो. ही जर नम्रता म्हणजे लाचारी नाही. नम्रता म्हणजे केवळ दुर्बलता नव्हे, तर ती हृदयाची व्यापकता आहे. आणि ती व्यापकता प्रकट करताना जेव्हा अर्जुन आता हळूहळू नम्र व्हायला लागला. पहिल्यांदा अर्जुनाची भाषा वेगळी होती. पहिल्या दिवसापासून जे माझं ज्ञानेश्वरी भावदर्शन ऐकत आहेत त्यांच्याला लक्षात येईल की पहिल्यांदा अर्जुनाची भाषा वेगळी होती आणि आता ती भाषा हळूहळू बदलायला लागलेली. पहिल्यांदा तो म्हणत होता, यांना मारून मी काय करू, यांना मारल्यानंतर पापाचा धनी कोण होणार, यांना मारल्यानंतर त्या विधवेच्या साम्राज्यावर राज्य करण्याचं मला काही गरज नाही, मला राज्य नको, मला सुख नको. पहिल्यांदा तो हे म्हणायला लागला, अरे श्रीकृष्णा, तू स्वतःला मंत्रज्ञ धर्मज्ञ समजतोस आणि मलाच विष देतोस काय, मला तू औषधी द्यायची सोडून विष देण्याचं काम करतोस काय, म्हणजे मला या आत्मघातकी प्रयोग जो आहे तो प्रयोग युद्धाच्या रूपाने करायला लावतोस का. पण हळूहळू आपण जसं 4, 5, 6 अध्यायाकडे जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येईल की हळूहळू अर्जुन म्हणायला लागला, तू माता, तू पिता, तू सखा, तू बंधू, तू देवता. तुम्ही जे गणपतीच्या निमित्तानं जी प्रार्थना म्हणता ना, त्या प्रार्थनेचा सगळा भाव अर्जुनाने या ओवीत, माऊलीनं स्वतः या एका ओवीमध्ये प्रकट करण्याचं काम केलेलं आहे की तू माता पिता, बंधू सखा, माझी आई आणि माझा प्राणसखा आहेस. माझा जर प्राणसखा आहेस तर मला जे कळत नाही, आता अर्जुन म्हणायला लागलाय, मला कळत नाही. एक ज्ञानी होण्याचं लक्षण काय माहित आहे का, मला कळत नाही हे ज्याला कळतं तो ज्ञानाच्या वाटा चोखळतो. मला कळत नसताना मला खूपच कळतं असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा ज्ञानाची वाट चोखाळण्याचा कधी संबंधच येत नाही. ज्ञानाची वाट चोखाळण्यासाठी मला कळत नाही हे अगोदर कळावं लागतं, तरच ज्ञानाच्या पहिल्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवर आपल्याला प्रवेश करता येतो. मला कळत नाही हे अर्जुनाला जेव्हा कळलं तेव्हा अर्जुन शिष्यस्तोहम शादी माम त्वाम प्रपन्नम. श्रीकृष्णा, आता मी तुझा शिष्य होतोय आणि त्यामुळं मला जे कळत नाही ते कळवून देणं हे तुझं काम आहे. तेव्हा श्रीकृष्णही सांगतात, अरे मी त्याच्यासाठीच आहे. तुलाच नाही तर तुम्ही महाभारतातला प्रसिद्ध श्लोक जो भगवद्गीतेमध्ये या अध्यायामध्ये आला आणि ज्याचा वारंवार उल्लेख मध्यंतरी समाज माध्यमाच्या मीडियाद्वारा तो तुम्ही बघितला असेल की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी दैत्याचे कुळे नाशी, साधूचा मानू घेऊशी, धर्माशी नीतीशी सेज भरी. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अधर्माची अवधी तोडी, धर्माची उभवी गुढी. या सगळ्या ओव्यांचा आणि या श्लोकांचा या अध्यायाच्या निमित्तानं विचार केल्यानंतर आपल्या
भगवंताने आपल्या मुखातून हे सांगण्याचं काम केलं, परित्राणाय, साधूचं पावित्र्य, साधूचं अस्तित्व, साधूची आस्था, साधूचं साधुत्व राखण्यासाठी मला यावं लागतं. तो काय म्हणतो की मला पुन्हा पुन्हा यावं लागतं, संभवामी युगे युगे मला यावं लागतं. तेव्हा साधू लोकांना माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही कुणाला शाप देऊ नका, तुम्ही उशापी देऊ नका. तुम्हाला काय करायचंय तो ते ठरवेल ना. तो म्हणतो ना मी पुन्हा पुन्हा येतो, तो मी तुम्हाला 2-4 भागापूर्वी सांगितलं, तो म्हणतो काम करत जा, हाक मारायची सुद्धा गरज नाही. तू काय करतोस हे बघून मी तिथं येतोच, तू जिथं असशील ना तिथं येतो मी, असं जर तो म्हणतो तर मग आपल्याला साधूचं पावित्र्य राखण्यासाठी, आपल्या परित्राणासाठी दुसऱ्याला शाप देण्याची गरज आहे का? माणसाने माणूस व्हावं, जमलंच तर माणसाने संत व्हावं, पण त्यानं मीच गोड आहे, मीच देव आहे अशा वल्गनेत राहू नये. अलीकडं माणसात काही देव यायला लागले, म्हणजे ते डायरेक्ट मी देवाचा अवतार कसा आहे, मीडियावर सुद्धा तुम्ही बघितलं असेल, मी देवाचा अवतार कसा, हे सांगण्याचं काम जे आहे हे काम त्यांच्याद्वारा केलं जातं. आज जर एवढा देवाचा सुकाळ झाला तर भगवान श्रीकृष्ण म्हणतो अंतरंगातून खेळणार मी जे ईश चैतन्य आहे ते चैतन्याचं काय. म्हणून माणसाने संतत्वापर्यंत पोहोचावं, संतत्वाला देवत्वाचा साक्षात्कार कसा द्यायचा ते ठरवेल. संताने त्याला एकच सांगावं, माझं पावित्र्य राखायचं काम कर आणि माझं परित्राण म्हणजे संरक्षण करण्याचं काम कर. तुमचा संरक्षण करता कोण? तर संतांनी उत्तर द्यावं, तो भगवंत. ज्यानं दिलेल्या आकाशाखाली मी राहतो, ज्यानं दिलेल्या धरतीच्या आसनावर मी झोपतो, ज्यानं दिलेलं पाणी पिण्याचं काम मी करतो, ज्यानं दिलेली हवा जी आहे ते श्वासोश्वासाच्या रूपानं घेण्याचं काम करतो, ज्यानं दिलेलं तोंड आहे त्याच्या नावाने जय जयकार करतो. श्रोत्यांनो, सोपी आहे का नाही संकल्पना? ही पंचमहाभूत त्यानं निर्माण केली असं तो म्हणतो. मग जय जयकार करायचा झाला तर त्याच्याच नावाने करूया ना. जय म्हणायचं झालं तर पंढरीनाथ भगवान की जय, पांडुरंग की जय किंवा श्री शंकर कोणाचंही असेल त्याच्या नावाने जय जयकार करूया ना. ज्यानं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत कुठलाही मोबदला न घेता आपल्याला देण्याचं काम केलं, त्याच्या नावानं आपलं परित्राण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी जय म्हटलो की भक्त झालो. हो, पण झालं कसं? गॉड पाठीमागं पडला आणि गॉड फादर पुढं आले, आणि गॉड फादर पुढं आल्यामुळं ज्यांनी आपल्याला धरती दिली नाही त्यांच्या नावाने आपण जय जयकार करतो. या आर चॅनेलच्या माध्यमातून कुणाच्या तरी नावाने जय जयकार करणारी काही तरुण पोरं चुकून चॅनेल लावल्यानंतर माझा विचार ऐकत असतील, तेव्हा त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जय जयकार त्याच्या नावानं करा ज्यानं पाण्याचा स्रोत कुठं नसताना पाणी देण्याचं काम केलं. जय जयकार त्याच्या नावानं करा ज्यानं ऑक्सिजन लेवलमध्ये ठेवायचं काम केलं. त्यानं जर सांगितलं वायुशी एके ठाई बिडार जैसे नाही, राहा माझ्याकडेच मुक्कामाला, जाऊच नकोस त्याच्या गावामध्ये, काय झालं असतं आपलं. म्हणून पोरांनो, जय जयकार त्याच्या नावानं करा ज्यानं हे दिलेलं आहे. कुठं चुकतोय आपण? आपण जो मोबदला घेतो त्याच्या नावानं जय जयकार करतो. आपण जो आपलं परित्राण करतो, जो आपलं संरक्षण करतो त्याच्या नावाने कधी जय जयकार केला? बरं, करणाऱ्याला मागासलेलं मानलं जातं. म्हणजे प्राध्यापक भुकेलेनी देवळात जावं, ज्यांचा संसार संपलाय त्या माणसाने तिथं प्रवचन ऐकायला यावं आणि त्या माणसाने इट्टल इट्टल म्हणत घराकडे जावं. बाकीच्यांचं हे काम नाही. आणि त्यामुळं आपलं संरक्षण होत नाही. आपलं संरक्षण करता कोण? तुम्ही म्हणणार एवढा देवाला संरक्षण करता मांडला का गेला 50व्या वर्षी? तुम्हाला मी 2-4 भागापूर्वी सांगितलं, अरे जन्माला आलास ना मरणारच आहेस. जगातला एकमेव सिद्धांत जर कुठला आहे तर तू मरणार आहेस, मी मरणार आहे. फक्त मधल्या प्रवासात काय दिलं हा भाग अतिशय महत्वाचा आहे. मधल्या प्रवासात द्यायचं झालं तर 750 वर्ष झाली हो, ज्ञानोबाची पालखी आपण वाहण्याचं काम करतो.
350 वर्षे झाली हो तुकोबाची पालखी आपण वाहण्याचं काम करतो. कोण आपल्या पंजोबा कोण, खापर पंजोबा कोण हे आपल्याला माहित नाही, परंतु ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या नावाच्या पालख्या अजूनही काही मंडळी वाहण्याचं काम करतात. याला सगळ्यात महत्वाचं कारण काय माहित आहे का? यांनी जगणं आणि मरणं यांच्यातला जो प्रवास आहे तो प्रवास आनंदमय केला आणि तो आनंद दुसऱ्यांना देण्याचं काम केलं. भगवंत म्हणतो ना, अरे तो आनंद दुसऱ्याला दे. तो जर तू दिलास ना तर तुझ्या परित्राणाचं, तुझ्या साधुत्वाचं पावित्र्य रक्षण करण्यासाठी मी येतो. विनाशायचे दुष्कृताम, जे दुष्कृत्य करणारे आहेत. पुढे मी ओवी तुम्हाला सांगितली. अधर्माची अवधी तोडी. अधर्म मागला या चॅनेलच्या माध्यमातून जे भावदर्शन बघतात ज्ञानेश्वरी, ती मंडळी नंतर किंवा कधीतरी गावात भेटल्यावर तक्रार करतील, सर काही शिल्लकच राहिलं नाही, आता देवाचं नाव घेऊन काय करायचं, आता हरिहरी म्हणून काय करायचं, आता हा अधर्म कधी नष्ट होणार. तेव्हा श्रोत्यांनो, आज या माध्यमातून सांगतो आणि उद्या तुमच्या गावात आल्यानंतर मी सांगेल, रात्र 24 तासाची नसते, अमावस्या 25 तासाची नसते. कधीतरी 12 तासाची अमावस्या जाऊन पौर्णिमेचं पिठूर चांदणं पडायलाच लागतं. कधीतरी रात्रीचा अंधकार नष्ट होऊन या सूर्यनारायणाचं जे दर्शन आहे ते दर्शन आपल्याला निश्चित होतं. तसंच आहे अधर्माचं. अधर्म नष्ट करण्यासाठी एवढं कोमेजून जाऊ नका. अधर्म वाढलाय, अधर्म वाढलाय, काय करायचं नाही. जेव्हा तो 1 लिटरच्या भांड्यात 1.5 लिटर दूध बसवायचं काम केलं तर अर्धा लिटर खाली जाणारच आहे. जेव्हा अधर्म हा, जसं त्या शिशुपाळाचे 100 अपराध झाल्यानंतर भगवंताने सांगितलं, आता तुझे अपराध पूर्ण झाले, आता तुला पनिशमेंट देण्याची वेळ आलेली आहे, आता देतो. तोपर्यंत नाही देत. शिक्षा द्यायची झाली ना तर आता ही शिक्षा देण्याचं काम करतो. तेव्हा श्रोत्यांनो, काळजी करू नका. अधर्माचं जेव्हा उच्च टोक गाठल्या जाईल तेव्हा तो पुन्हा येईल. तो जर विष्णूच्या रूपानं, तो जर कृष्णाच्या रूपानं, तो जर बुद्धांच्या रूपानं, तो जर परशुरामाच्या रूपानं आला तर तुम्ही म्हणणार, सर तोपर्यंत आम्ही नाही राहिलो, तुम्ही नाही राहिला तर नाही राहिलो तर बिघडलं कुठं? अधर्म राहील ना. ज्या अधर्माचा गडद अंधार आहे, या अधर्माच्या गडद अंधाराला तो नष्ट करण्यासाठी, विनाशायेच्या दुष्कृताम, दुष्कृत्याला नष्ट करण्यासाठी तो पुन्हा येईल. आणि तो पुन्हा आला तर संभवान धर्म संस्थापनार्थाय, या धर्माची संतुलित संस्थापना करण्याचं तो काम करेल. आणि मग सांगेल, माऊली सांगते, मग काय करेल? मग तो अविवेकाची काजळी. अविवेक म्हणजे अज्ञान, अविवेक म्हणजे दुर्बुद्धी, अविवेक म्हणजे नको त्या कोळी काष्टकामध्ये आपण रममाण राहणं. लक्षात घ्या, दिवा जळत असताना अलीकडं तेलाचे, रॉकेलच्या दिव्याचं प्रमाण कमी झालं, परंतु दिवा जळत असताना काही तासानंतर काजळी येते. त्या काजळीवर जर टिचकीच नाही मारली तर दिवा पुन्हा प्रकाशित होत नाही. काजळीत हळूहळू हळूहळू तो नष्ट होत जातो. तसं आहे अज्ञानाचं, तसं आहे अधर्माचं. हा जो अधर्म आहे ना, हा अधर्म, हे जे घनीभूत अज्ञान आहे ना, हे अज्ञान दिव्यावर आलेली काजळी आहे. आणि काजळी काय आहे? अविचाराची. इथं माऊली काय म्हणते या अध्यायामध्ये? अविवेकाची काजळी. समाज विवेकी म्हणजे विचारी असावा. जे विचारानं संपन्न आहेत ना ते अविवेकामध्ये कधी रममाण होत नाही. अविवेकाची काजळी जेव्हा समाज जीवनावर येत नाही तेव्हा माणसं विचारच करत नाहीत. आणि जिथं विचार केला जात नाही तिथं विकाराचं, विषयाचं, अधर्माचं साम्राज्य निर्माण होतं. हे अधर्माचं साम्राज्य निर्माण व्हायचं नसेल तर टिचकी मारणारा कुणीतरी असेल. म्हणून श्रोत्यांनो, प्राध्यापक मुकेले असेल काय, नाहीतर तुम्ही असेल का, दिवा होऊ नका. दिवा कुणाला व्हायचं? तो होईल टिचकी मारणारे व्हा. आपण एकच करू, या दिव्यावर जी काजळे आलेली आहे
त्या काजळीला नष्ट करण्यासाठी टिचकी मारूया. हे मारताना भाजलं तर काय हरकत नाही, हे मारताना भाजलं तरी काय हरकत नाही. कुठं तरी कसं तरी केव्हा तरी मरण्यापेक्षा टिचकी मारताना म्हणजे समाजानं आपली कूस बदलावी याच्यासाठी जर आपण ही टिचकी मारण्याचं काम केलं आणि मृत्यू आला तर त्या आमच्या कवी मित्रानं म्हटल्याप्रमाणे करून जावे बरंच काही, दुनियातून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटी देताना. हा शेवटचा निरोप टिचकी मारता मारता दिला तर फुकट मेला असं लोक म्हणणार नाही. जन्माला आला आणि काहीतरी करून गेला अशी टिचकी. दिवा भगवंत आहे, दिवा राष्ट्रपुरुष आहेत, दिवा संत महंत आहेत. ते दिवा होऊन प्रकाश देतील, पण हळूहळू किती दिवस द्यायचा त्यांनी, हळूहळू त्याच्यावर काजळी येणार ना. भगवंत म्हणतो मी अविवेकाची काजळी जी आहे ही नष्ट करण्याचं काम करतो. फेडोनी विवेक दीप उजळी, विचाराचा दिवा म्हणजे ईश्वराचं ज्ञान, विचाराचा दिवा म्हणजे ईश्वरी भावनेचं अधिष्ठान. ईश्वरी भावनेचं अधिष्ठान विचाराला असलं की मग भौतिक दृष्टीनं तुम्ही कसे आणि किती बघतात ही गोष्ट महत्वाची राहत नाही. हा विचाराचा दिवा जेव्हा प्रज्वलित व्हायला लागतो तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. भगवंत माऊली त्याच्या शब्दात सांगते भगवान श्रीकृष्णाच्या की योगी पुरुषांच्या, साधकांच्या आणि भक्तांच्या जीवनात रात्रंदिवस दिवाळी असते. याला महत्वाचं कारण हे की या परित्राणासाठी, यांच्या संरक्षणासाठी तो पुन्हा पुन्हा इथं येण्याचं काम करतो. आणि इथं येऊन ही अविवेकाची काजळी जेव्हा नष्ट करतो तेव्हा धर्माशी नीती साधूचा मानू घेऊशी, साधूच्या सन्मानाचं संरक्षण करण्यासाठी साधूला धडपडावं लागत नाही. माऊलीनं इथं ही ओवी या अध्यायाच्या आणि श्लोकाच्या अनुषंगानं जरी सांगितली असली तर आज जर या तत्वाचा विचार करायचा झाला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जिथं माऊलीनं सांगितलं साधूच्या सन्मानाचं, साधूचा मानू घेऊशी, धर्माशी नीतीशी शेज भरी. साधूच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी साधूंनी धडपडण्यापेक्षा, म्हणजे साधू तेवढ्या लायकीचा पाहिजे श्रोत्यांनो, देवानी धडपडावं, त्याची तेवढी योग्यता पाहिजे, त्याचा तेवढा अधिकार पाहिजे की अधिकाराच्या द्वारा देवाने सांगावं, धडपडत सांगावं की तुमच्या सन्मानाची मी रक्षा करेल. कबीर, नानक, तुकाराम, एकनाथ, नामदेव आणि भारतीय परंपरेतल्या सगळ्या संतांचा सन्मान संरक्षित व्हावा याच्यासाठी तो धडपडला. आपण काय केलं, त्याला चमत्कारात अडकवलं. त्यांनी जी धडपड केली ती धडपड भारतीय पातळीवर जेवढे संत आहेत त्यांच्या जीवनात आलेले जे काही थोडेफार चमत्कार आहेत, या चमत्कार कथेमध्ये आपण त्याला अडकवण्याचं काम केलं. ज्ञानोबा माऊली म्हणतात हे तुम्ही करूच नका. तुम्ही तुमच्या सन्मानाची काळजी करू नका. तुमच्या सन्मानाची, साधूचा मानू घेऊशी, तुमच्या सन्मानाची रक्षा करण्यासाठी तो येणार आहे. तुम्ही म्हणणार सर दररोज अपमानित व्हायला लागलो तर काय हरकत नाही. दररोज जरी अपमानित व्हायला लागलो तरी काय हरकत नाही. एक ना एक दिवस जेव्हा तो सन्मानित करेल ना तेव्हा अपमानित करणारे कोल्हे कुठं पळून जातील. म्हणजे कसं असतं, सिंह गर्जना करत नाही तोपर्यंत कोल्ह्यांचं टोळकं समाजाला आपणच जाग करतो या आविर्भावामध्ये ओरडण्याचं काम करतात. परंतु महाराजांनी म्हटलंय जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना, जव त्या पंचानना देखील नाही बाप. पंचानना म्हणजे सिंह आणि जंबूक म्हणजे कोल्हा. कोल्हा कुठपर्यंत सगळ्या कोल्ह्यांना एकत्र करून कुही कुही करायचं काम करतो, सिंह गर्जना होत नाही तोपर्यंत. सिंह गर्जना झाली की कोल्ह्याला पळता भुई थोडी होते. सिंह कोल्ह्यासारखी वारंवार गर्जना करत नाही. सिंह विशिष्ट वेळ आल्यानंतर ही जी गर्जना आहे ही करण्याचं काम करतो. तसा परमार्थ केसरी,
परमार्थ सिंह साधू ज्या वेळा आपण होतो त्यावेळा आपल्या सन्मानाची रक्षा करण्यासाठी जसा प्रल्हादाच्या हाकेबरोबर नरसिंह रूपानं भगवंत प्रकट झाला आणि नरसिंह रूपानं प्रकट होऊन प्रल्हादाच्या सन्मानाची जी रक्षा किंवा संरक्षण आहे हे संरक्षण करण्याचं काम त्यानं केलं. असा साधूचा सन्मान राखण्याचं काम मी करतो असं या अध्यायाच्या निमित्तानं भगवंताने वर्णन केलं. माऊलीने त्याचं वर्णन केलं. धर्माशी नीतीशी शेष भरी. जिथं माणसं कर्तव्य पालन करतात, जिथं माणसं स्वधर्म पालन करतात, जिथली माणसं आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होत नाही तिथं उच्चिष्ट काढण्याचं, तिथं त्यांचा दास होण्याचं काम मी करतो असं भगवंत स्वतः या ठिकाणी वर्णन करतात. आणि पुढे अर्जुनाला हे सांगतात, अर्जुना असं माझं येणं आहे. अर्जुन म्हणतो देवा हे जर सगळंच खरं असेल तर मग आज जी विषण्णता मी द्वापार युगात पाहतो ती का? एकमेकाकडं हे जे संशयी भावनेनं पाहिल्या जातं ते का? तर भगवंत माऊली भगवंताच्या शब्दात सांगते, जे प्राणिया कामी भरू देहाची या वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. भगवंत आपला संरक्षण करता आहे. या आत्मबोधाचा विसर पडण्याचं कारण हे आहे की देहाचे शरीराचे नको तेवढे चोचले पुरवणाऱ्यांची संख्या ज्या वेळा अधिक प्रमाणात व्हायला लागते, देहाची वरी आदरू ही भावना निर्माण होते, त्यावेळा त्याच्या अस्तित्वाविषयी संशय निर्माण होतो. आणि म्हणून भगवंत आणि ज्ञानोबा माऊली हे म्हणतात की संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर हे विनाशाशी वागूर वाढवी भया. श्रोते हो, त्याच्या अस्तित्वाविषयी आणि आपल्या तपस्येविषयी अंतःकरणामध्ये संशय नसावा. निसंशय भावनेनं त्याच्याकडं जाण्याचं काम करावं, नाही तर संशय नावाचं वागूर जीवनामध्ये जे आभासी भय आहेत या भयांना वाढवल्याशिवाय राहणार नाही. तरी देखील या भयापासून मुक्त होण्यासाठी आपण नेमकं काय करावं याचा जो परमार्थ मार्ग ज्ञानोबा माऊलीनं विश्लेषित केला त्याचं वर्णन या ज्ञानेश्वरी भावदर्शनाच्या निमित्तानं काही ठराविक स्थळांना स्पर्श करून आपण उद्याच्या भागात करण्याचं काम करूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.